नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान. धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल. अंजली दमालिया यांनी पोस्ट केला वाल्मिक कराड आणि मुंडेंचा व्हिडिओ. आणि सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून सर्व धर्म समभाव, नितीन गडकरींचे विधान. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली या देखील होत्या. या भेटीत विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कल्याणाच्या घटनेवर सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलंय. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची 13 वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या 17 वर्षीय करीना थापा हिचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तूल असणारा एक व्हिडिओ पोस्ट करत हे असले बॉस असा प्रश्न उपस्थित केलाय. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संतोष देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना बीडमधील सर्वच शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्व, भारतीय जीवन पद्धती आणि सेक्युलर शब्दावरून महत्त्वाचं विधान केलंय. हिंदुत्वाचा खरा संबंध भारतीयत्वाशी आहे. भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व तेच राष्ट्रीयत्व आहे. तसेच सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून सर्व धर्म समभाव असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलंय. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त भाजपच्या नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. धुळ्यातल्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ही आग आटोक्यात आणली. वरखेडी रोडवरील कचरा डेपोला नेहमीच आग लागण्याच्या घटना घडत असतात. मात्र या आगीच्या घटना कशामुळे होतात हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
देवगड निपाणी राज्य मार्गावर कोल्हापुरातील राधानगरी दाऊदवाडी वळणावर बुधवारी मध्यरात्री खासगी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. गोव्याहून कोल्हापूरला येणारी बस पलटी होऊन एक जण ठार तर 11 प्रवासी जखमी झाल्याचं समोर आलंय. बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असून बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बांधकामाचे साहित्य आणि लोखंडी सळई चोरी करणाऱ्या एकाच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय. या कारवाईत 35,750 रुपयाचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलाय. 25 डिसेंबर 2024 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात बांधकाम आणि साहित्य लोखंडी सळया चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. परभणी घटना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात आंबेडकरी जनतेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनुस्मृतीचे दहन करत विराट अशा मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करत अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात शहरातल्या सर्वच भागातील नागरिक सहभागी झाल्याने धुळ्यात जणू निळं वादळ अवतरल्याचं दिसून आलंय. कोल्हापूर दौऱ्यावर असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पूरमुक्त कोल्हापूर आणि प्रदूषणमुक्त पंचगंगा करण्यासाठी योगदान देणार असल्याचं सांगितलंय. या विषयासाठी पंतप्रधान मोदींना सुद्धा ते भेटणार आहेत. दरम्यान बीड मधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. या प्रकरणी SIT लावण्यासाठी सर्वात आधी मी मागणी केल्याचं सांगत देशमुख माझा बूथ प्रमुख होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री न्याय देतील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केलाय. करवीर पीठवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. कारण शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य आपण सफल करू शकत नाही आणि म्हणून इथे सेवा करायची संधी मिळावी. आणि आता माझ्याकडे खातं जे आलंय ते साक्षात सृष्टीला म्हणजे वाचवण्यासाठी जगभरातून जे योगदान होणार आहे त्याच्यामध्ये मला योगदान देता येणार आहे. एक ग्लोबल विषय माझ्या हातात आलेला आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा आहे. आत्ताच आमदार मी अमल महाडिकांशी चर्चा करत असताना मी इथे मागच्याही वेळी भेट दिली होती, इथे पूर आला होता मोठा. तेव्हा आम्ही असं ठरवलं आहे की या कॅबिनेट मंत्रिपदाच्या काळामध्ये या भागाला पर्यावरणाच्या माध्यमातून पूरमुक्त करण्यासाठी काय योजना करता येतील त्या करायच्या आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त नद्या करण्याचंही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणार आहे. मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या त्या कामाला आपण आलोच,
पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक पार पडली आहे. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल नेते आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंग, जनता दल नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी, अपना दल पक्षाच्या अध्यक्ष केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच केंद्रीय MSME मंत्री जितन राम मांझी या बैठकीला उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.